नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. काल रात्री उशिरा अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक. लोकसभेप्रमाणे जागा वाटपासाठी उशीर नको, उमेदवारी ही लवकर जाहीर करू. मुख्यमंत्री शिंदेंची अमित शहांना विनंती, तर अपेक्षित जागांबाबत शिंदेंची शहांसोबत चर्चा. अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजप आणि अजित पवार गटामध्ये जागा वाटपावर चर्चा. भाजप आणि अजितदादा गटामध्ये तिढा असलेल्या जागांवर 1.5 तास चर्चा. फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे यांची उपस्थिती. अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांसंदर्भात केलेलं वक्तव्य चर्चेत. महिलांसंदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांचं वादग्रस्त वक्तव्य. महिला उपभोगाचं साधन नाहीत, देवेंद्र भुयार यांना असं बोलताना लाज वाटायला हवी. यशोमती ठाकूर यांची टीका. तर अजित पवार यांनी त्यांचे आमदार कंट्रोलमध्ये ठेवावेत, यशोमती ठाकूर यांचा इशारा. महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांना बरे दिवस आलेत. प्रसिद्धी मिळत असल्यामुळे वाचाळवीरांचा सुळसुळाट झाला. महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे यांचा ट्विटमधून निशाणा. अमित शहांना स्वप्नदोष झाला आहे. 2029 आधी सरकार राहणार की नाही ते बघा. भाजपकडे फक्त गद्दार नेते हे शहांना लवकर कळलं, राऊतांची प्रतिक्रिया. मुंगेरी लाल के हसीन सपने, नितेश राणेंचा राऊतांवर हल्लाबोल. भाजपकडे कार्यकर्ते राहिले नसल्याचा जाबाई शोध राऊतांनी लावला. राऊतांच्या अमित शहांवरील टीकेला नितेश राणे यांचा प्रत्युत्तर. 2024 मध्ये जिंकू शकत नसल्याचं भाजपकडून मान्य. शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची टीका. पक्ष फोडून मित्र मिळवणारे 2029ला सत्तेत कसे येतील? 2029ला शिंदे गट आणि अजित पवार गट भाजपमध्ये विलीन होतील, जयंत पाटलांची टीका. मोदी शहांपासून महाराष्ट्राला धोका. महाराष्ट्र गुजरातला जोडायचा आहे, म्हणूनच मोदी शहांचे दौरे, संजय राऊतांचं वक्तव्य. भाजप महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 वर्ष सत्तेत दिसणार नाही. 2029 मध्ये भाजप दिल्लीतही नसेल आणि राज्याच्या सत्तेत देखील नसेल. शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवार यांची टीका. 8, 9 आणि 10 ऑक्टोबरला जागा वाटपासंदर्भात बैठक. नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त जागांची घोषणा करणार, विजय वडेट्टीवार यांची माहिती. राज्यात महाविकास आघाडीच्या 180 पेक्षा जास्त जागा येणार, बाळासाहेब थोरात यांचा दावा. तर संगमनेर तालुक्यातील सर्व जनता सुजय विखेंचं स्वागत करेल, थोरात यांच्याकडून सुजय विखेंना टोला. राहुल नार्वेकरांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात. नारायण राणे यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. नारायण राणेंची शिंदेंसोबत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. निलेश राणे यांच्याही तिकिटावर लवकरच निर्णयाची शक्यता. मुंबई पुणे शिवनेरी एसटी बसमध्ये शिवनेरी सुंदरी नेमली जाणार, एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांचा निर्णय. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आधी पगार वेळेत द्या, जितेंद्र आव्हाड यांचा गोगावले यांच्यावर निशाणा. लाडकी बहीण योजनेचा हप्ता चुकवू नका, जास्तीत जास्त प्रचार करा. मध्य प्रदेशमध्ये लाडकी योजना सुपरहिट ठरली आहे, अमित शहांची माहिती. लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार. ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यामध्ये जमा होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लाडक्या बहिणींना ग्वाही. काँग्रेसकडून गांधींच्या नावाचा राजकीय उपयोग. गांधी म्हणाले होते काँग्रेस विसर्जित करा. गांधी यांच्या सूचनेचं पालन करणार का? फडणवीसांचा काँग्रेसला सवाल. मी अजित पवार यांच्यासोबत राहणार, आमदार सुनील टिंगरे यांचं स्पष्टीकरण. तब्येत ठीक नसल्यानं मेळाव्याला हजर नव्हतो. पुण्यामध्ये अजित पवार गटाच्या मेळाव्यात गैरहजर राहिल्यानंतर सुनील टिंगरे यांचं स्पष्टीकरण. पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता. शहरामध्ये घराणेशाही आणि गुंडशाहीचं राजकारण असल्यानं माझ्यासाठी सर्व पर्याय खुले, भोईर यांचं सूचक वक्तव्य. आचारसंहिता लागण्याआधीच सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा आम्ही राजकीय बिमोड करणार, जयंत पाटलांचा फडणवीसांना इशारा. मनोज जरांगेंना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी उद्या जरांगे अंतरवलीला जाणार. नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला यावं, जरांगेंचं आवाहन. 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार. मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना लाज वाटायला हवी. मुख्यमंत्री एका जातीचे आहेत का? महाराष्ट्रामध्ये इतरही लोक राहतात. लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका.
मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये लोटांगण घालतायत। आमच्या पक्षातील कुणीही मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीमध्ये उंबरठे झिजवत नाही, प्रतापराव जाधव यांची उद्धव ठाकरेंवर टीका। रंग बदलणाऱ्या सरड्याला देखील लाज वाटेल असं विशाल पाटील काम करतो, संजय काका पाटलांची विशाल पाटलांवर टीका। तर संजय काका पाटील वैफल्यग्रस्त झालेत, विशाल पाटलांचं प्रत्युत्तर। कहो दिल से धनुभव फिरसे, मुंडे समर्थकांकडून चारचाकी वाहनावर पोस्टर। ऋषिकेश सानप यांनी चारचाकी वाहनावर धनंजय मुंडेंचा पोस्टर लावला। समरजित घाटगे खलनायक प्रवृत्तीचे, खलनायकाला लाजवेल असं समरजित घाटगे यांचं कृत्य। घाटगेंनी 2 वेळा फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, हसन मुश्रीफ यांची टीका। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव नांदेडच्या मुखेड विधानसभा लढवणार, बालाजी खतगावकर भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात मैदानात। मुखेड मतदारसंघामध्ये भाजपचे डॉक्टर तुषार राठोड हे आमदार। बुलढाणा विधानसभेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये लढत होण्याची शक्यता। विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांची विरोधामध्ये लढण्यासाठी तयारी सुरू। धाराशिवच्या 4ही विधानसभेच्या जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार देणार, लवकरच उमेदवारांची नावं जाहीर करणार, जिल्हाध्यक्ष विकास पाटील यांची माहिती। नागपूरमध्ये 6 मतदारसंघातील भाजप उमेदवारांची नावं लिफाफ्यामध्ये बंद, 700हून अधिक पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना पसंतीक्रम दिल्याची माहिती। विधानसभा मतदारसंघाच्या तयारीच्या बैठकीलाच अजित पवार गटाच्या आमदारांची दांडी। हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे बैठकीला गैरहजर। बैठकीला आमदार न आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा। चिपळूण संगमेश्वर विधानसभेची जागा ठाकरे गटानं शरद पवार गटासाठी सोडली, सूत्रांची माहिती। पवार गटाकडून प्रशांत यादव यांचं नाव आघाडीवर। कसबा मतदारसंघामध्ये हेमंत रासने यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। कसब्यातील समस्यांचा अंत करण्यासाठी आमदार होणार हेमंत रासने, बॅनरवर आशय। पूजा खेडकरच्या राज्याच्या मुख्य सचिवांना आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला मेल। ओबीसी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटची पडताळणी संदर्भात मेल। दुसऱ्या जिल्हाधिकाऱ्यांकडून किंवा दुसऱ्या कमिटीकडून सर्टिफिकेटची पडताळणी करण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची कुपर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बदली, तर कुपर रुग्णालयाचे डॉक्टर शैलेश मोहिते यांची नायर रुग्णालयाच्या डीनपदी नियुक्ती। नायर रुग्णालयाच्या डीनची बदली न करता त्याला निलंबित केलं पाहिजे, संदीप देशपांडे यांची मागणी। मिसफायरिंग प्रकरणी मुंबई पोलिसांनी काल गोविंदाचा जबाब नोंदवला, मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोविंदाचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला जाणार। गोविंदाकडून स्वतःच्याच पिस्तूलमधून मिसफायरिंग झालं होतं। अभिनेता गोविंदाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, पायाला गोळी लागल्यानं गोविंदावर क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आमदारकी गेली तरी चालेल, मात्र रामगिरी महाराजांचे विचार सोडणार नाही। साधूंना ठेचून मारण्यासारखा प्रसंग वैजापुरात होतो ही काय, अशी शंका शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचं वक्तव्य। बारामतीमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करा, योगेंद्र पवार यांचे बारामती पोलिसांना पत्र। नाशिकमधील फुलेंच्या स्मारकाच्या शिलालेखावरील वादावर पडदा। पुतळ्याच्या शिलालेखामध्ये काही ओळी नसल्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आरोप केल्यानंतर फुलेंच्या स्मारकाच्या शिलालेखामध्ये दुरुस्ती। पुण्यातील बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, हेलिकॉप्टर कोसळून 3 जणांचा मृत्यू, धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती। बावधनहून मुंबईच्या दिशेनं हेलिकॉप्टर निघालं होतं, उड्डाण केल्यानंतर 3 मिनिटांमध्येच विमान कोसळलं। हेलिकॉप्टरनं अवघे 1.5 किलोमीटर अंतर पार केलं होतं। डोंगराळ भागामध्ये दुर्घटना झाल्यानं तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी उशीर झाला, मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले। दिल्लीतील सीव्हीआर इंजिनिअरिंग टीम घटनास्थळी तांत्रिक बाबी तपासणार, मात्र तांत्रिक चूक कुणाकडून घडली असल्यास गुन्हा दाखल होणार, पोलिसांची माहिती। इम्तियाज जलील यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। धार्मिक तेढ निर्माण केल्याचा जलील यांच्यावर आरोप। तिरंगा रॅलीवेळी छत्रपती संभाजीनगर बोर्डला काळं फासल्याचाही आरोप।